फ्लिपकार्ट पार्सल घोटाळा उघड. नवीन टीव्ही ऐवजी जुन्या वस्तू. नंदुरबार पोलिसांनी फोडला मोठा रॅकेट. 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी शेवटपर्यंत पाहिलीच पाहिजे, कारण तुमच्या घरापर्यंत येणाऱ्या पार्सलमध्ये नेमकं काय पोहोचतंय याचा धक्कादायक खुलासा नंदुरबार पोलिसांनी केला आहे. फ्लिपकार्ट कंपनीच्या ऑनलाईन ऑर्डरमध्ये ग्राहकांनी मागविलेल्या नवीन वस्तूंच्या जागी जुन्या किंवा इतर वस्तू ठेवून फसवणूक करणारे रॅकेट नंदुरबार शहर पोलिसांनी उघड केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत परवेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राज विनोद मराठे या तिघांना ताब्यात घेतले. तपासात धक्कादायक बाब समोर आली. ग्राहकांसाठी असलेल्या महागड्या वस्तू पार्सलमधून काढून त्यांच्या जागी जुन्या किंवा निरुपयोगी वस्तू ठेवण्यात येत होत्या. ग्राहक चुकीची वस्तू मिळाल्याने ती रिटर्न करत होते, मात्र मूळ महागड्या वस्तू आरोपी विकून आर्थिक फायदा मिळवत होते. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 10 LED टीव्ही, पॅनासॉनिक कंपनीचा AC, गीजर, मॉप सेट आणि स्मार्टफोन थिएटर यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टचे नंदुरबार व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनो सावधान. सोशल मीडियावर किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून बाजारभावापेक्षा खूपच स्वस्तात LED टीव्ही, AC किंवा इतर महागड्या वस्तू मिळत असतील तर त्या वस्तूंचा स्रोत नक्की तपासा. अन्यथा अशा व्यवहारामुळे तुम्हालाही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. मा आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.